नाशिकच्या आदिवासी आयुक्तालयाबाहेर बसलेले आंदोलक आक्रमक झालेत। गेल्या 1 महिन्याभरापासून नाशिकच्या आदिवासी आयुक्तालयाबाहेर आंदोलन सुरू आहे। बाह्य स्त्रोताद्वारे भरली जाणारी पदांचा शासन निर्देश रद्द करण्यात यावा या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे। आंदोलनस्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय ती म्हणजे नाशिकच्या आदिवासी आयुक्तालयाबाहेर बसलेले आंदोलक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। नाशिकच्या आदिवासी आयुक्तालयाबाहेर हे आंदोलन सुरू असून या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी सागर। आंदोलक आक्रमक झालेले आहेत, काय मागणी आहे? थोड्या वेळापूर्वीच वर्ग 3 आणि 4च्या आदिवासी विकास झोनमध्ये रोजंदारीवरती जे कर्मचारी होते ते आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि ते थेट आदिवासी विकास झोन कार्यालयामध्येच गेलेले आहेत। गेल्या महिनाभरापासून आपल्या मागण्यांसाठी ठाम असलेले हे आदिवासी कर्मचारी आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आता यांना ताब्यात घेण्यासाठी आणि यांच्या बाहेर काढण्यासाठी आता पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि थोड्याच वेळात आता या सगळ्या आंदोलकांना ह्या सगळ्यांना काढून घेण्याचं काम जे आहे ते पोलीस करणार आहेत। आता सध्या पोलीस देखील आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्याचबरोबर आंदोलक देखील आक्रमक आहेत। त्यामुळे या वेळी जे दोघांना जर बाहेर काढण्याची वेळ आली तर मोठा गोंधळ होण्याची शक्यता आहे। मात्र जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही असा पवित्र आज आंदोलकांनी घेतल्यामुळे आता गोंधळ होण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे। निश्चितच धन्यवाद सागर, ताजे अपडेट देण्यासाठी। आपण ही मोठी बातमी आपण पाहतो आहोत।